नमस्कार, मी श्रुती चव्हाण. संध्याकाळच्या 7च्या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत आहे. तत्पूर्वी आजच्या सोन्या चांदीचे भाव जाणून घेऊया. आज 24 कॅरेट सोन्याचा दर आहे 1,47,245 रुपये इतका. तर चांदीचा भाव आहे 2,35,000 प्रति किलोच्या आसपास. आता वेळ न दवडता पाहूयाच्या दिवसभरातील सर्वात महत्त्वाच्या आणि चर्चेतील बातम्या. कुटगिरीतील लोखंडी पूल कोसळला, एका बैलाचा मृत्यू. कुटगिरी गावठाणवाडी परिसरातील नदीवर लोखंडी पूल अचानक कोसळल्याने 10 ते 12 गुरे पुलाखाली अडकली. एका बैलाचा मृत्यू झाला तर पुलाच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. भारंगी पुलावरील खड्ड्याने घेतला जवानाचा जीव. शहापूर येथील मुंबई नाशिक महामार्गावरील भारंगी नदी पुलावरील खड्ड्यात दुचाकी आदळल्याने ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन दलातील जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुसऱ्यांचे प्राण वाचवणारा हा जवान आज प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा बळी ठरल्याची भावना व्यक्त होत आहे. उल्हासनगरात नाला सफाईचा फज्जा. उल्हासनगरातील गोल मैदान परिसरात खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयासमोर पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले. नाला सफाईच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नागरिकांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली. रायगडातील 28 पैकी 24 धरणे ओव्हरफ्लो. जिल्ह्यात 95.72% पाणीसाठा. रायगड जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे 28 पैकी 24 धरणे 100% भरून ओव्हरफ्लो झाली आहेत. जिल्ह्यात सध्या सरासरी 95.72% पाणीसाठा असून पिण्याच्या पाण्याची व सिंचनाची चिंता मोठ्या प्रमाणात दूर झाली आहे. उर्वरित 4 धरणे लवकरच पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पालिकेच्या निष्क्रियतेमुळे नगरसेवकांकडून स्वखर्चाने खड्डे बुजवण्यास सुरुवात. विरार पूर्वेतील नारंगी बायपास रस्त्यावरील खड्डे पालिकेकडून न भरल्याने नगरसेवक सदानंद पाटील यांनी स्वखर्चातून रस्त्याची दुरुस्ती केली. वारंवार तक्रारी करूनही दखल न घेतल्याने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले. वसई विरारमध्ये धोकादायक इमारतींवर महापालिकेची कारवाई. वसई विरार महापालिकेने सर्वेक्षणात 1941 इमारतींची तपासणी केली असून त्यापैकी 74 इमारती धोकादायक आढळल्या आहेत. आतापर्यंत 74 इमारती रिकाम्या करण्यात आल्या असून 19 इमारतींचे तोडकाम सुरू आहे. 5 ऑगस्टला 5,000 फेरीवाल्यांचा महापालिकेवर बेमुदत मोर्चा. हक्काची जागा व ओळखपत्राच्या मागणीसाठी फेरीवाले बचाव संघर्ष समितीचे 5 ऑगस्ट रोजी वसई विरार महापालिकेवर सुमारे 5,000 फेरीवाल्यांचा बेमुदत मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. प्रशासनाने आश्वासन न पाळल्याचा आरोप समितीने केला आहे. कुडाळमध्ये विद्यार्थ्यांचा रानभाजी प्रदर्शनातून गावठी संस्कृतीचा जागर. कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालयात रानभाजी प्रदर्शन व गावठी बाजार उपक्रम उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांनी रानभाज्या, पारंपरिक खाद्यपदार्थ व गावठी वस्तूंचे स्टॉल लावून त्यांचे महत्त्व सांगितले. पाली भुतिवली धरणग्रस्तांचा न्यायासाठी महसूल मंत्र्यांकडे धाव. कर्जत तालुक्यातील पाली भुतिवली धरणासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना पुनर्वसन व नुकसान भरपाई मिळाली नसल्याचा आरोप करत संघर्ष समितीने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. भूसंपादन, भूभाडे आणि प्रलंबित मागण्या तातडीने सोडवण्याची मागणी करण्यात आली आहे. मुंबई नाशिक महामार्गावर स्टंट करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई. इनोव्हा कारमधून स्टंट करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वासिम पोलिसांनी चालक आणि स्टंट करणाऱ्याला ताब्यात घेतले. वाहनावर मोटर वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली. पाण्याचा मार्ग बंद झाल्याने मालवाडीतील शेतकऱ्याचे नुकसान. कर्जत तालुक्यातील मालवाडी येथील शेतकऱ्याच्या शेतातील पाण्याचा मार्ग बंद झाल्याने भात शेतीचे नुकसान झाले आहे. किसान क्रांती संघटनेने पाहणी केल्यानंतर संबंधित जमीन मालकाने नुकसान भरपाई व जलवाहिनी टाकण्याचे आश्वासन दिले आहे. ठाणे घोडबंदर रोडवर वाहनाच्या धडकेत चितळाचा मृत्यू. ठाणे घोडबंदर रोडवरील फाउंटन हॉटेल समोर अज्ञात वाहनाच्या धडकेत चितळ गंभीर जखमी झाल्याने वन विभागाने तातडीने उपचारासाठी नेले असता उपचारादरम्यान चितळाचा मृत्यू झाला. खेडच्या रोटरी इंग्लिश स्कूलची चौकशीची मागणी. उपोषणाचा इशारा. खेड येथील रोटरी इंग्लिश स्कूलच्या मान्यतेबाबत सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्याची मागणी अनुज अनंत जोशी यांनी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास 15 ऑगस्टला रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. नांदगाव खंडेश्वरातील पूरग्रस्त गावांची खासदारांकडून पाहणी. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील धामक, मंगरुळ, चव्हाळा आणि शिवणी येथील पूर परिस्थितीची आमदार अमर काळे यांनी पाहणी केली. नुकसानग्रस्तांना तातडीची मदत व शेती नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले. वसईतील एव्हरशाईन रोड परिसरात महापालिका बसचा अपघात झाला. या दुर्घटनेत 15 ते 20 प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मोहिनी जलशुद्धीकरण केंद्रात लाखो लिटर पाण्याची नासाडी.
टिटवाळ्यातील केडीएमसीच्या मोहिनी जलशुद्धीकरण केंद्रात गळती व देखभाली अभावी दररोज लाखो लिटर शुद्ध पाणी वाया जात असल्याचा आरोप होत आहे. पाणी टंचाईच्या काळात होणाऱ्या या नासाडीमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. सिंधुदुर्गात बांधकाम कामगारांचे आक्रोश ठिय्या आंदोलन. प्रलंबित प्रस्ताव व कामगारांच्या दाव्यांच्या मागणीसाठी सिंधुदुर्ग बांधकाम कामगार संयुक्त कृती समितीने सरासरी कामगार अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. जिल्ह्यातील बांधकाम कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नालासोपाऱ्यात रस्त्याची दुरवस्था, भाजपचा आंदोलनाचा इशारा. नालासोपारा पूर्वेतील खड्डेमय रस्ते, गटाराचे साचलेले पाणी आणि अनियमित पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले. भाजप नगरसेवक शंकर सुर्वे यांनी महापालिकेविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. शाळांच्या 500 मीटर परिसरात जंक फूड विक्रीवर बंदी. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महाराष्ट्र एफडीएने शाळांच्या 500 मीटर परिसरात जंक फूड विक्रीवर निर्बंध घातले आहेत. वडापाव, चिप्स, कोल्ड्रिंक सारख्या पदार्थांच्या विक्रीवर नियमभंग झाल्यास प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार आहे. आरक्षणावर अभिजित दिपकेंची प्रतिक्रिया. आरक्षण हटवा मोहिमेवर प्रतिक्रिया देताना कॉक्रोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके यांनी शिक्षणाच्या संधी सर्वांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला. आरक्षण हे शिक्षणाची संधी देण्याचे माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले. तर अशाच वेगवान बातम्यांचा आढावा घेण्यासाठी नवराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन बुलेटिनसह. तुर्तास धन्यवाद.